बरं, तुमच्या आवडीचे पदार्थ आहे, आपण खात खात खरं तर गप्पा मारूयात. पुढचा प्रश्न जो आहे तो मला तुमच्या आवडीशी निगडीत असलेलाच विचारायचा आहे खरं तर. तो म्हणजे असा की नाशिकमध्ये शेतीसाठी बरंच काही होईल, मात्र ज्या प्रकारे सत्तांतर आपल्या महाराष्ट्रात झालं, नाशिकचंही राजकीय समीकरण बदलताना पाहायला मिळालं. आता कृषी मंत्री पद तर मिळालं, आपल्या जिल्ह्याला पालकत्व देऊ शकेल असा पालकमंत्री कोण असावा, त्यावरूनही रस्सीखेच सुरू असल्याचं बघायला मिळतं. कसं आहे, सर्वसाधारणपणे ज्या जिल्ह्यामधून ज्या पक्षाचे आमदार जास्त निवडून जातात त्या जिल्ह्याचं पालकत्व त्या पक्षाला मिळत असतं. साहजिक आहे, हा सर्वसाधारणपणे नियम आहे. नियम आहे. पण तो सर्वस्वी अधिकार हा मुख्यमंत्र्याचा आहे. बरं, मुख्यमंत्री त्या पक्षाच्या नेत्यांना एकत्रित बसून तो निर्णय घेतील. आमचा क्लेम आहे, नाशिकवरती नाशिकचे 100% लोक निवडून आले आहेत राष्ट्रवादी, साहजिक आहे. आणि सर्वात जास्त संख्या ही राष्ट्रवादीची आहे या जिल्ह्यामध्ये. आमच्या खालोखाल भारतीय जनता पक्ष आहे, त्याच्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांचे 2 आमदार आहेत. त्यामुळे आमचा क्लेम आहे, आमच्या क्लेममध्ये अजितदादा जो निर्णय घेतील तो मला मान्य राहील. बरं, पण अजितदादा जे नाव सुचवतील मुख्यमंत्र्याला आणि मुख्यमंत्री जे जाहीर करतील ते मला दोन्ही गोष्टी मान्य राहतात. माणिकराव कोकाटे यांच्याबरोबर आपली क्रॉस फायर मध्ये